पक्षाचे आराध्यदैवत यांना सांगण्याचा मुजरा करतो. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करतो. ज्यांच्या विचारावर हा पक्ष चालतो ते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब, ज्यांच्या नेतृत्वावर भरोसा करून आम्ही मोठे झालो. आमचे सर्वेसर्वा व आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेशचं दीर्घकाळ उपमुख्यमंत्री पद ते लोकनेते स्वर्गीय दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य सुनील वहिनी साहेब, सन्मान्य गडकरी साहेब, सन्मान्य पाटदादा, सन्मान्य प्रफुल्लताई, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून देशाचे नेते, युवा नेते सन्मान्य नीरज शर्मा, आमचे मोठे बंधू सन्मान्य संजय कोळके साहेब, सन्मान्य मनीषदादा पाटील, सुरजजी चव्हाण आणि ज्यांचं नुकतंच आपल्या पक्षात प्रवेश झाला ते अर्जुनजी मेघे व त्यांचे सर्व सहकारी. खरं म्हणजे पक्षप्रवेश या प्रवेशाला महत्त्व याच्यासाठी आहे. जरी एक ज्युनियर मंत्री म्हणून इथे आज मी हा पक्ष प्रवेश करत असेल, पण माझं नाईक परिवार, पवार परिवार आणि मेघे परिवार हा संबंध आजचा नाही. हा वसंतराव नाईक साहेब असतील, सन्मान्य पवार साहेब असतील, त्यांच्या काळाचा हा संबंध आहे. मला फार आनंद होतो की मेघे साहेब वसंतराव नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मेघे साहेब असतील, सुधाकर नाईक साहेब असतील आणि नंतर दादा यांना वेगळ्या वेगळ्या वेळेवर संधी मिळालेली. आज त्याच परिवारात एक समोरचं नेतृत्व करण्याकरिता आज अर्जुन यांचं खरं म्हणजे स्वागत करायला पाहिजे की यांची खऱ्या विचारावर, त्या पक्षाच्या ज्या विचारावर हा परिवार चालत आलेला आहे, त्या विचाराच्या पक्षात आपण परत आलो म्हणून आपलं सुरुवातीचं काही 2-4 महिने फार कठीण होते, हे मान्य करावं लागेल आपल्या सर्वांना. कारण की आमचं सर्व काही इथे गेलं आणि पक्ष राहणार की नाही अशी परिस्थिती होती. पण वहिनी साहेबांनी हा पक्ष आणि पार्थदादांनी हा पक्ष चांगल्या रीतीने तिथे सांभाळला आहे. याचं मला पण आपल्याला सर्वांना सांगावं असं वाटतंय की जेवढं कौतुक करायला पाहिजे तेवढं कमी आहे. कारण की जर एखादा मोठा नेता आपल्यामधून निघून जातो तर त्या पक्षाला सांभाळायला जी ताकद लागते की जनतेसोबत, कार्यकर्त्यांसोबत आपला विश्वास कसं राहील ह्या विश्वास टिकवण्याकरिता जे काही पावलं सन्मान्य दादा उचलत असतील, पार्थदादा आणि वहिनी साहेब आणि पक्षाचे सर्वच नेते मंडळी यांनी चांगल्या रीतीने इथे काम करत आहेत. मी बोलता बोलता हेच म्हटलं अर्जुनला की पक्ष आपण कोणत्या पक्षात होता, इथे किती इमानदारीने काम केले आम्ही बघितलेलं आहे यापूर्वी. आज महत्व हे आहे की काही पक्षात सॅच्युरेशन जेव्हा होतो आणि काही पक्षात संधी जेव्हा मिळते आणि त्यातल्या त्यात संधी मिळणारा पक्ष जर आपलाच जुना पक्ष असेल तर त्याचं सोनं करणं हे आपल्याला तिथे संधी त्याची चांगल्या रीतीने तिथे मिळणार आहे. मी सन्माननीय दादा पार्थदादांच्या आदेशानुसार आज हा पक्षप्रवेश चांगल्या रीतीने इथे पडला आणि सन्माननीय अर्जुनजी यांचं पक्षाला निश्चितपणे तिथे फायदा होईल. दक्षिण मुंबईत जेव्हा काही मोठे नेते होते आणि ते नेते आपल्याला सोडून गेले, नंतरच्या काळात आपल्याकडे दक्षिण मुंबई असेल इथे काम करायला थोडं अवघड होतं आणि पक्ष जेव्हा आपण शून्यापासून जेव्हा परत चालू केलं तेव्हा आज मला असं वाटते की अर्जुनजी आल्यानंतर तोच बळ परत आपल्याला तिथे बघायला मिळेल भविष्यात.
आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा पक्ष म्हणून आपल्याला भविष्यात तिथे दिसेल आणि सन्मान्य दादांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत ग्रामीणचा असेल किंवा शहरी असेल पण सामान्यांचा पक्ष, जनतेचं काम करणाऱ्यांचा पक्ष म्हणून याची ओळख आहे. अशा पक्षात आपलं परत एकदा मी खूप खूप स्वागत करतो आणि हा पक्षप्रवेश हा पक्षासाठी ऊर्जा आणि चांगलं कार्य भविष्यात आणणार आहे असं मी अपेक्षा करतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.